सुरू करायचं. तर फाइंड द कंडिशन दॅट, कंडिशन फाइंड करायची इथं. कुठली कंडिशन? हे प्रॉब्लेम महत्वाचा आहे बरं का. फाइंड द कंडिशन दॅट, हे समजायला थोडं किचकट पण आहे. द लाईन 3x minus 2y is equal to 0 coincide with the one of the line represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. म्हणजे एक पेअर ऑफ लाईन आहे, आणि त्याचं इक्वेशन दिलेलं आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्याचं कंबाईन इक्वेशन आहे. या पेअर ऑफ लाईनचा हा कंबाईन इक्वेशन आहे. तर ही जी लाईन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 0, ही दोन लाईनपैकी एका लाईनचं इक्वेशन आहे. 3x मायनस 2y इज इक्वल टू 0. तर अशी कंडिशन आपल्याला फाइंड करायची आहे. अशी कंडिशन की हे जे इक्वेशन आहे, हा इक्वेशन कुठल्या कंडिशनला दुसऱ्या ही लाईन कुठल्या कंडिशनला दुसऱ्या लाईन सोबत कोइन्साइड होतीये. एक लाईन दुसऱ्या लाईन सोबत कोणत्या कंडिशनला कोइन्साइड होतीये, ती कंडिशन शोधायची आहे. एक लाईन कुठली आहे? 3x मायनस 2y. ती दुसऱ्या कुठल्या तरी एका लाईन सोबत कोइन्साइड होतीये. कुठल्या कंडिशनला? ती कंडिशन आपल्याला फाइंड करायची आहे. तर ऑक्झिलरी इक्वेशनचा इथं आपण सुरुवात करणार आहे. ऑक्झिलरी इक्वेशन सोबत त्याचा वापर करायचा आपल्याला. करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन, bm square plus 2hm plus a is equal to 0. Okay, as the line 3x minus 2y is equal to 0 coincide with one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. मग या लाईनचा स्लोप तुम्हाला काढता येईल. तो किती आलाय स्लोप? इथं आलाय बघा, 3/2 मायनस a अपॉन b. हा फॉर्म्युला काल सांगितला होता, हा इज इक्वल टू m. म्हणजे एका लाईनचे स्लोप काय आले? 3/2 आलं एका लाईनचा स्लोप. आणि स्लोप म्हणजेच काय असतो? स्लोप म्हणजेच रूट ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन असतो. आपण बघितलं लास्ट पॉइंट. स्लोप काय असतो? रूट ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन. या ऑक्झिलरी इक्वेशनचा रूट काय झाला? m. आणि m म्हणजे काय आहे? 3/2. m काय आलाय? 3/2. 3/2 कशावरून काढलं? वन ऑफ द लाईन दिलेला आहे आपल्याला, 3x मायनस 2y. म्हणजे स्लोप दिलेला आहे तुम्हाला. काय आहे तो? 3/2. तर 3/2 हा या ऑक्झिलरी इक्वेशनचा रूट झाला. तो सबस्टिट्यूट केल्यानंतर जे सिम्प्लिफाय केल्यानंतर जे आन्सर येईल, जे इक्वेशन येईल, तेच काय असतं? रिक्वायर्ड कंडिशन असतं. या रिक्वायर्ड कंडिशनला आता इथं ए, एच आणि बी, इथला ए, एच आणि बी ची जी व्हॅल्यू असेल त्यानुसार हे कंडिशन चेंज होत राहणार. हे जनरल कंडिशन झाली. ठीक आहे. कंडिशन कसं काढायचं कळालं? ऑक्झिलरी इक्वेशनचा यूज करायचा आहे. ऑक्झिलरी इक्वेशनचा यूज करून आपल्याला एका लाईनचे स्लोप म्हणजेच काय असतो? रूट ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन. स्लोप काय असतो? ऑक्झिलरी इक्वेशनचा रूट असतो. मग ते स्लोप सबस्टिट्यूट करा कशामध्ये? ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये. मग जी काही इक्वेशन येईल तेच काय असतं? रिक्वायर्ड कंडिशन. या इक्वेशनच्या कंडिशनला ही लाईन दुसऱ्या लाईन सोबत कोइन्साइड होतीये. ही एक पहिली लाईन दुसऱ्या लाईन सोबत काय होतीये? कोइन्साइड होते. कुठल्या कंडिशनला? 4a प्लस 12h प्लस 9b इज इक्वल टू 0. म्हणजे ए, एच आणि बी चे व्हॅल्यू असे पाहिजेत. की जे या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर 0 यायला हवं. ही कंडिशन आहे. ए, एच आणि बी चे व्हॅल्यू कसे पाहिजेत? की त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर
RHS काय यायला हवं, 0 यायला हवं. ही त्याची कंडिशन. ठीक आहे. पुढे बघूया आपण. कंबाईन इक्वेशन. Find the combined equation of the pair of lines passing through the origin and perpendicular to the line represented by. हां, इथं कंडिशन किती, इथं पूर्णपणे प्रॉब्लेम वेगळा आहे बघा. कंबाईन इक्वेशन काढायला सांगितलंय. एका पेअर ऑफ लाईनचं कंबाईन इक्वेशन काढायला सांगितलेलं आहे. पण कसं आता जनरली बघा, हां, याचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन काढायला सांगितलेलं असतं आणि या लाईनचं इक्वेशन दिलेलं असतं, या पण लाईनचं इक्वेशन दिलेलं असतं. पण इथं काय केलं आहे, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. ओरिजिनमधून पास होत आहे, ठीक आहे. अँड परपेंडिक्युलर टू द लाईन, परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² + 2xy - y² = 0. प्रॉब्लेम नीट बघा, नीट समजावून सांगतो, लक्ष द्या. कारण इथनं जरा किचकट प्रॉब्लेम स्टार्ट होतात पेअर ऑफ लाईनचे. आपल्याला असा कंबाईन इक्वेशन काढायचं आहे, अशा पेअर ऑफ लाईनचा कंबाईन इक्वेशन काढायचं आहे की जी पेअर ऑफ लाईन दुसऱ्या पेअर ऑफ लाईनला परपेंडिक्युलर आहे. दुसऱ्या पेअर ऑफ लाईनला काय परपेंडिक्युलर आहे. आपण नीट बघूया डायग्राम. दुसऱ्या पेअर ऑफ लाईनला, हां, आता याला समजा ही लाईन परपेंडिक्युलर आहे आणि याला ही लाईन परपेंडिक्युलर आहे असं. दुसऱ्या पेअर ऑफ लाईनला परपेंडिक्युलर आहे आपली ही पहिली पेअर ऑफ लाईन. हे पहिलं पेअर ऑफ लाईन आहे आपलं आणि हे दुसरं आहे. पहिल्याचं इक्वेशन काढायचं आहे आपल्याला, पहिल्या पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. पण कंडिशन काय सांगितली आहे, ही पहिली पेअर ऑफ लाईन दुसऱ्या पेअर ऑफ लाईनला काय परपेंडिक्युलर आहे. आणि दुसऱ्या परपेंडिक्युलर पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन्स तुम्हाला दिलेत. दुसऱ्या परपेंडिक्युलर लाईनचे तुम्हाला काय दिलेत, इक्वेशन्स दिलेले आहेत. 3x² + 2xy - y² = 0. मग या इक्वेशनवरून आपल्याला याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कसं ते बघा. लेट m1 आणि m2 आर स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. या लाईनचे स्लोप म्हणजे दुसऱ्या पेअर ऑफ लाईनचे स्लोप जो की परपेंडिक्युलर आहे आपल्या पहिल्या लाईनला परपेंडिक्युलर आहे, त्याचा हा इक्वेशन आणि त्याचे स्लोप काय आहेत m1 आणि m2. तर m1 आणि m2 का, कारण हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन आहे, हे विसरू नका. जॉईंट इक्वेशन आहे हे इक्वेशन, जॉईंट इक्वेशन आहे. आणि जॉईंटचं तुम्ही सेपरेट केल्यानंतर 2 स्लोप तुम्हाला मिळतील, बरोबर का. आणि 2 स्लोप कुठले असतात, m1 आणि m2. कन्फ्यूज होऊ नका, ऑर्डर बघत जावा. ऑर्डर जर स्क्वेअर असेल तर समजायचं काय, पेअर ऑफ लाईन आहे. ax + by + c अशा फॉर्ममध्ये असेल म्हणजे x आणि yचा पॉवर जर 1 असेल तर सिंगल लाईनचं इक्वेशन. आणि समजा जर x² आणि y² असा असेल तर पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन. तर कशाचं इक्वेशन, पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन. ठीक आहे. तर त्या पेअर ऑफ लाईनच्या इक्वेशनचे m1 आणि m2 काय स्लोप आहेत, m1 आणि m2 स्लोप आहेत. मग m1 + m2चा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे -2h/b. आता h आणि b कशावर डिफाईन करणार आहे, याच्यावर, कारण त्याचे स्लोप बघतोय ना आपण. m1 m2 कशाचे स्लोप आहेत, या दुसऱ्या लाईनचे स्लोप आहेत. आता ज्याचं इक्वेशन काढायचं आहे ते थोडं बाजूला ठेवा. ज्याचं इक्वेशन दिलंय त्याच्याकडे लक्ष द्या. याचं इक्वेशन दिलंय, याचे स्लोप असतात m1 m2 आणि m1 m2चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे -2h/b. मग b काय आहे, b आहे y² कोइफिशियंट. y² कोइफिशियंट किती आहे, -1 आहे. बघा b -1 घेतलं. 2hच्या जागी काय आलंय, 2hच्या जागी 2 आलाय, बरोबर. 2hच्या जागी काय 2 आलाय, तो इथं लिहिला 2. हा मायनसला मायनस आहे इथं, 2hच्या जागी 2 दिसतंय ना. 2hxy असं इक्वेशन असतं आपलं, 2hxy. हे बघा
2h(xy). मग xyचा कोइफिशियंट 2h आहे आणि त्या xyचा कोइफिशियंट 2 आहे, म्हणजे 2h ची व्हॅल्यू 2, मायनसला मायनस. आता खालचा मायनस वरचा मायनस कॅन्सल. आन्सर काय आलं 2. m1 प्लस m2 किती आलाय? 2 आलाय. m1 प्लस m2 इज इक्वल टू 2. ठीक आहे. आता m1 m2चं देखील आपल्याकडे फॉर्म्युला आहे. m1 m2 देखील काय असतो? a/b. a किती आहे? 3 आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट a, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय असतो? a, तो आहे 3. आणि b तर मगाशी बघितलं -1. म्हणजे m1 m2 काय आला? 3/-1 -3. इथपर्यंत कळालं का? इथपर्यंत कळालं का सांगा? मेसेज टाका. हे समजलं का सांगा? m1 प्लस m2 आणि m1 m2. ओके. आता पुढं, आता परत एकदा डायग्राम काढतो मी, पण थोडं खाली जातो आधी. डायग्रामनी समजून घ्या, व्यवस्थित समजलं जात आहे. नाही, ही आपली गिवन लाईन 1, आणि ही त्याला असलेली परपेंडिक्युलर लाईन 2. याचा आपण m1 प्लस m2 आणि m1 m2 बघितलं. आता इथं काय म्हटलंय बघा, नाउ रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. ओके, रिक्वायर्ड लाईन म्हणजे 1 लाईन ही 2 लाईनला परपेंडिक्युलर आहे, असं हे स्टेटमेंट म्हणतंय, जे की क्वेश्चन मध्ये पण आहे. ओके, देअरफॉर देअर स्लोप्स आर -1/m1 आणि -1/m2. हे कशाचे स्लोप आहेत? हे आहेत आपल्या रिक्वायर्ड लाईनचे स्लोप. हे कशाचे स्लोप आहेत? आपले रिक्वायर्ड लाईनचे स्लोप. कशावरून फाइंड आउट केलं? तर परपेंडिक्युलर लाईन आहे या कंडिशनवरून. आता समजून घ्या, आता नीट समजून घ्या परत एकदा, की समजा ही लाईन आहे, ही एक लाईन आहे, पहिल्या लाईन मधली ही लाईन आणि दुसऱ्या लाईन मधली ही लाईन, हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. हे जर मी एक्सटेंड केलं असं, तर ते काय एकमेकाला परपेंडिक्युलर होतात. समजा तुम्हाला दुसऱ्या लाईनचा स्लोप माहिती आहे, ते समजा आहे m1, आणि पहिल्या लाईनचं ज्याला परपेंडिक्युलर आहे त्याचं स्लोप आहे m2. बरोबर? ठीक आहे. दुसऱ्या लाईनचा स्लोप m1 आणि पहिल्या लाईनचा स्लोप m2, आणि हे दोन्ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, हे कळालं. आणि जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, तर त्यांचा स्लोप काय असतो? त्यांचा कंडिशन असते अशी, m1 m2 इज इक्वल टू -1. आणि पॅरलल असेल तर सेम असतात स्लोप, आणि परपेंडिक्युलर असेल तर m1 m2 इज इक्वल टू -1. हे आपण बघितलेलं आहे, लक्षात आहे का? जर समोर लिहिलं असेल तर त्याच्यात बघा m1 m2 इज इक्वल टू -1, किंवा दोन लाईन जेव्हा परपेंडिक्युलर असतात तेव्हा. आता m1, तुम्हाला m2 काढायचं आहे, म्हणजे आपल्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काढायचा आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला m2 काढायचं आहे. मग m2 ची व्हॅल्यू काय येईल? -1 डिवायडेड बाय m1. -1 डिवायडेड बाय m1. ही m2 ची व्हॅल्यू आली. हीच व्हॅल्यू इथं आहे बघा, हीच व्हॅल्यू इथं आहे. सिमिलरली m1 काय येईल? -1 डिवायडेड बाय m2. आता हे या रिक्वायर्ड लाईनचं म्हणजे 1 या लाईनचे स्लोप कसे आले कळालं का? -1/m1 आणि -1/m2 परपेंडिक्युलर आहे, म्हणून या कंडिशन प्रमाणे त्यांचे हे स्लोप आलेले आहेत. ठीक आहे.
हे स्लोप कळाले. आता पुढं, आणि रिक्वायर्ड लाईन पासेस थ्रू द ओरिजिन म्हणलंय. रिक्वायर्ड लाईन पासेस थ्रू द ओरिजिन. मग इक्वेशन काय असेल? y इक्वल टू mx, y इक्वल टू mx, y इक्वल प्लस सी नसणार आहे. प्लस सी नसणार काय आहे? कारण सी काय असतो? वाय इंटरसेप्ट असतो. पण इथं सी येणारच नाही. कारण का? तो ओरिजिन मधून पास होतोय. ओरिजिन मधून पास आला की सी येत नसतो. प्लस सी येत नाही. प्लस सी येत नाही. वाय इक्वल टू mx. आता ही जी आपली पहिली लाईन होती, आता दुसऱ्या लाईनचं काम झालंय. दुसऱ्या लाईनचं काम झालंय. दुसऱ्या लाईनचं काम कुठपर्यंत होतं? पहिल्या लाईनचं स्लोप काढण्यापर्यंत होतं. दुसऱ्या लाईनचं काम कुठपर्यंत होतं? दुसऱ्या पेअर ऑफ लाईनचं काम, की जे परपेंडिक्युलर होते, त्याचं काम कुठपर्यंत होतं? पहिल्या लाईनचे स्लोप. पहिल्या लाईनचे स्लोप काढण्यापुरतं त्याचं काम. ते काम झालं. ते आता दुसरी लाईन सोडा. आता ही पहिली लाईन. पहिल्या लाईनचे दोन्ही लाईन कशातनं पास होत आहेत? ओरिजिन मधून पास होत आहेत. त्यामुळं दोन्ही लाईनचं इक्वेशन हेच असणार आहे, y प्लस mx. आता दोन्ही लाईनपैकी समजा ही एक लाईन आहे, ही पहिली लाईन आहे समजा. पेअर ऑफ लाईन पैकी ही पहिली लाईन, त्याचा स्लोप आहे m1. त्याचा स्लोप काय आहे? m1. इथं चुकलंय बरं का, तुम्हाला नंतर इथं 2 किंवा इथं 2 पाहिजे, दोन्हीपैकी कुठे घेतलेलं आहे? इथं 2 करा. m1 ची व्हॅल्यू काय आहे? m1 ची व्हॅल्यू आहे -1/m2. मगाशी बघितलं आहे पण m1 ची व्हॅल्यू. m1 ची व्हॅल्यू काय? m1 हा स्लोप आहे. m1 कशाचा स्लोप आहे? रिक्वायर्ड लाईनपैकी एका लाईनचा. रिक्वायर्ड लाईनपैकी या लाईनचा स्लोप आहे. तो काय आलाय? -1/m2. ते इथं सबस्टिट्यूट केलं बघा. हेच इथं आलंय. हेच इथं आलंय. आणि समजा इथं जर आपण दुसरं लाईन घेतलं, म्हणजे ही लाईन घेतली, मग इथं काय येणार? m2 येणार. आणि m2 ची व्हॅल्यू ही, ते काय आलंय? इथं आलंय. हे समजलंय का? बघा, हे महत्वाचं आहे. ओरिजिन मधून पास होतोय, त्यामुळे प्लस सी येणार नाही. मग इक्वेशन काय येईल? y इक्वल टू mx. दोन्हीही लाईनचं इक्वेशन y इक्वल टू mx येईल. मग m काय आहे? दोन्हीपैकी एक लाईन कन्सिडर केलं. m काय आहे? स्लोप आहे, एका लाईनचा स्लोप. एका लाईनचा स्लोप काय आहे? -1/m1. ते इथं सबस्टिट्यूट केलं. दुसऱ्या लाईनचा स्लोप काय आहे? -1/m2. देअर स्लोप्स आर, देअर म्हणजे कुणाचे? रिक्वायर्ड लाईनचे स्लोप्स आर -1/m1 आणि -1/m2. ते जर इथं सबस्टिट्यूट केलं, तर हे इक्वेशन या पद्धतीने येतंय. हे आलं. हे या पद्धतीने आलं. फक्त इथं दोन्हीकडे m1 झालाय, m2 करा त्याला. दोन्हीपैकी कशालाही m2 केलं तरी चालतंय. आता तुम्ही सॉल्व केल्यानंतर इक्वेशन आले दोन लाईनचे इक्वेशन इथं सिम्प्लिफाय केल्यानंतर हे बघा, हा m1 इकडे गेला, m1y, m2 इकडे गेला, m2y. इकडे राहिला -x राहतो, -x दुसऱ्या साईडला गेला, +x झाला. इथला पण -x दुसऱ्या साईडला गेला, +x झाला. मग फायनली आपल्याला हे जे आपली रिक्वायर्ड पेअर ऑफ लाईन आहे, त्या पेअर ऑफ लाईन मध्ये या दोघांचेही इक्वेशन मिळाले. दोन्ही लाईनचे इक्वेशन मिळाले. दोन्ही लाईनचे इक्वेशन काय आहेत? हे इथं आहेत. x + m1y, x + m2y. आता दोन लाईनचे इक्वेशन मिळाल्यानंतर दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन काढणं काही अवघड आहे का? नाहीये. दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. हा झाला u, पहिला झाला u आणि दुसरा झाला v. u × v. आणि मग प्रश्न काय पडतोय आता? जे आपण सुरुवातीला हे परपेंडिक्युलर पेअर ऑफ लाईन वापरून m1 + m2
आणि M1 M2 हे काढलं, त्याचा फायदा त्याचा वापर इथं होतो. त्याचा वापर इथं होतो. सॉल्व केल्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय करायला जाता त्यावेळेस एक स्टेप अशी येते की M1 प्लस M2 आणि M1 M2 येतात. मग त्याच्या जागी काय सबस्टिट्यूट करणार, जे तुम्ही सुरुवातीला व्हॅल्यू काढलेत ते सबस्टिट्यूट करायचं. हे बघा, M1 प्लस M2 2 आलाय, M1 M2 -3 आलाय. सबस्टिट्यूट केलं, सबस्टिट्यूट केल्यानंतर फायनल कंबाईन इक्वेशन मिळालं. फायनल कंबाईन इक्वेशन मिळालं. हे समजलं का? बघा, परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन आहे, पण परपेंडिक्युलर काय आहे? एका पेअर ऑफ लाईनला दुसरा पेअर ऑफ लाईन परपेंडिक्युलर आहे. मग जे परपेंडिक्युलर पेअर ऑफ लाईन आहे त्याचा वापर कशासाठी केला? आपला रिक्वायर्ड जी लाईन आहे, रिक्वायर्ड लाईन जी आहे त्याचा स्लोप काढण्यासाठी केला. त्याचा स्लोप काढण्यासाठी केला. आणि परपेंडिक्युलर पेअर ऑफ लाईनचा वापर अजून कशासाठी केला? M1 प्लस M2 आणि M1 M2 काढण्यासाठी केला. हे तीन जे व्हॅल्यू आहेत, M1 प्लस M2, M1 M2 आणि स्लोप, रिक्वायर्ड लाईनचे स्लोप, हे तीन काढण्यासाठी कशाचा वापर केला आपण? परपेंडिक्युलर लाईनचा. मग हे काढल्यानंतर आपण आपल्या रिक्वायर्ड लाईनकडे आलो. ओके, रिक्वायर्ड लाईनचे इक्वेशन काय असणार? रिक्वायर्ड लाईनचं इक्वेशन स्टँडर्ड असणार. कुठला? y इक्वल टू mx. y इक्वल टू mx. स्टँडर्ड का? कारण तो ओरिजिनमधून पास होतोय. प्लस सी नाही आहे, प्लस सी येणार नाही. y इक्वल टू mx. m हे दोन्ही लाईनला वेगवेगळे आहेत. दोन्ही लाईनला वेगवेगळे आहेत. काय आहेत ते दोन्ही वेगवेगळे स्लोप किंवा m? हे आहेत. ते सबस्टिट्यूट करा अल्टरनेट सबस्टिट्यूट केल्यानंतर आणि ते इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला दोन इक्वेशन मिळतात. ते दोन इक्वेशन कशाचे आहेत? पेअर ऑफ लाईनचे. पेअर ऑफ लाईन म्हणजे जे दोन लाईन आहेत U आणि V. पेअर ऑफ लाईन मध्ये दोन लाईन असतात U आणि V. ते U आणि V चे इक्वेशन्स आहेत. मग ते वापरून आपण कंबाईन इक्वेशन काढलं. ते वापरून काय केलं? कंबाईन इक्वेशन काढलं. ठीक आहे. 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. नंतर परत एकदा नीट बघा हा प्रॉब्लेम. ओके, आता कोण आवाज करतोय का? पुढचा प्रॉब्लेम बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ स्लोप. बघा, सगळ्याच्या सगळं स्लोपवर डिपेंड आहे. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ अदर. आता हे जे चौकोन केलेलं आहे तो कंबाईन इक्वेशन आहे, एवढं तर माहिती आहे. स्क्वेअर आहे म्हणल्यावर कंबाईन इक्वेशन आहे. आणि कंबाईन इक्वेशन कशाचं असतं? पेअर ऑफ लाईनचं असतं. पेअर ऑफ लाईनचं असतं. तर इथं काय दिलं आहे? गिवन डाटा काय आहे? एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या 4 पट आहे. दुसऱ्या लाईनच्या काय? 4 पट आहे. आणि जर असा असेल तर के ची व्हॅल्यू काढा. के काय आहे? XYचा कोइफिशियंट आहे, बरोबर का? के काय आहे? XYचा कोइफिशियंट आहे. आणि XYचा कोइफिशियंट स्टँडर्ड इक्वेशनमध्ये काय असतो? 2h असतो. 2h असतो म्हणजे 2h इक्वल टू के. म्हणजे आपल्याला h ची व्हॅल्यू काढायला लागणार एवढं तर नक्की आहे. h ची व्हॅल्यू काढायला लागणार एवढं तर नक्की आहे. ठीक आहे, ते सगळं सोडा. पण आपलं महत्वाची कंडिशन काय आहे? स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स इज 4 टाइम्स स्लोप ऑफ अदर लाईन. स्लोप ऑफ अदर लाईन. ओके, म्हणजे M1 इज इक्वल टू 4M2 किंवा M2 इज इक्वल टू 4M1. ही कंडिशन आहे. 4 टाइम्स म्हणजे काय? चौपट. तर बघा इथं दिलंय बघा, स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 4x² प्लस kxy प्लस y² इज इक्वल टू 0 b m. आणि mच्या चौपट 4 टाइम्स 4m. M1 M2च्या ऐवजी एकच m घेतलाय कारण दुसरा m काय येतो? 4m येतो. मग दोन स्लोपची ऍडिशन आपण माहिती आहे आपल्याला. M1 प्लस M2
चा फॉर्म्युला काय, इज इक्वल टू मायनस 2h अपॉन बी मायनस 2h अपॉन बी. M1 काय आहे, M आहे, आणि M2 काय आहे, 4M आहे. हे बघा, M प्लस 4M 5M, हा झाला 5M. M1 प्लस M2 काय आलं, 5M कसं आलं, मायनस 2h अपॉन बी. आता कम्पेअर करा स्टँडर्ड इक्वेशन सोबत. मगाशी म्हटल्यासारखं 2h च्या जागी काय आलाय, k आलाय. मायनसला मायनस आहे तसा, मायनस k डिवायडेड बाय बी ची व्हॅल्यू 1 आहे, 1. म्हणजे 5m, हे बघा इथं आलं, 5m इज इक्वल टू मायनस के. 5m इज इक्वल टू मायनस के. 5 आला इकडे खाली, m इक्वल टू मायनस के अपॉन 5. m इक्वल टू मायनस के अपॉन 5, याला म्हणा इक्वेशन 1. ऑलरेडी सांगितलं इथं. m ची व्हॅल्यू काय आली, मायनस के अपॉन 5. नेक्स्ट, आता प्रोडक्ट, M1 M2 इक्वल टू M1 M2 इज इक्वल टू A अपॉन B असतो, हे पण माहिती आहे आपल्याला. M1 M2 इज इक्वल टू A अपॉन B. M1 काय आहे, M आहे, आणि M2 काय आहे, 4M आहे, इज इक्वल टू A अपॉन B. M इंटू M, M स्क्वेअर, 4M स्क्वेअर आला, 4M स्क्वेअर. A किती आहे, 4 आहे वरच्या इक्वेशन मध्ये. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे A, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे A, आणि B मगाशी पण बघितलं होतं 1च होतं. मग 4 4 कॅन्सल, 4 4 कॅन्सल, M स्क्वेअर इज इक्वल टू 1, M स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग M स्क्वेअर इज इक्वल टू 1, M ची व्हॅल्यू किती आहे, M ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. वर आपण बघितलं होतं मायनस के अपॉन 5, बरोबर का. M ची व्हॅल्यू हे बघा, मायनस 4 अपॉन 5 सबस्टिट्यूट केलं इथं, मायनस के अपॉन 5चा स्क्वेअर, के अपॉन 25. पुढे तुम्हाला दिसतच आहे सगळं, पुढे तुम्हाला सगळं दिसतच आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर के ची व्हॅल्यू काय येते, प्लस मायनस 5. के ची व्हॅल्यू काय येईल, प्लस मायनस 5. कंडिशन्स काय आले का, स्लोपचा वापर कसं होतोय कळायला का. M1 प्लस M2, M1 M2, या इक्वेशन वरून M1 प्लस M2 आणि M1 M2 तुम्ही काढू शकता. पण तुम्हाला सर्वात महत्वाचं काय, स्टँडर्ड इक्वेशन, स्टँडर्ड पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आणि गिवन पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आपल्याला जे देत आहेत ते तुम्हाला कम्पेअर करता यायला पाहिजे. कम्पेअर काल पण म्हटलं होतं तुम्हाला मी, कम्पेअर करायचं म्हणजे काय, A ची व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू आणि H ची व्हॅल्यू हे तुम्हाला काढता यायला हवं. हे तुम्हाला काय करायला पाहिजे, काढता यायला हवं. ठीक आहे. मग ते जर झालं, A B आणि H ची व्हॅल्यू आली, तर तुम्हाला अजून काय येत आहे, M1 प्लस M2 आणि M1 M2, M1 प्लस M2 आणि M1 M2 हे तुम्हाला काढता येतात, बरोबर. M1 प्लस M2 M1 M2 काढलं, त्यावरनं मग बाकीचे काय तुम्हाला के ची व्हॅल्यू म्हणा किंवा दुसरं इक्वेशन म्हणा, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन म्हणा, ते काढता येतं. बघा इथं पण M1 प्लस M2 आहे, M1 M2 आहे, इथं देखील M1 प्लस M2 M1 M2 काढावं लागलं. तर हे 8 असे झालेले आहेत. आपण आता जुन्या पुस्तकातले याच रिलेटेड प्रॉब्लेम बघूयात. सगळं चॅप्टर झाल्यानंतर बघण्यापेक्षा त्या रिलेटेड प्रॉब्लेम त्या वेळेस बघितलेले कधी पण चांगले. तर हे आहेत जुन्या सिलेबसचे प्रॉब्लेम. जॉईंट इक्वेशन बघा, जुन्या सिलेबसमध्ये सगळीकडे जॉईंट इक्वेशनच वापरलाय, नवीन सिलेबसमध्ये सगळीकडे कंबाईन इक्वेशन वापरलाय. तुम्ही काहीही वापरा चालतंय, काहीही वापरा चालेल. आता मी हे पूर्णच्या पूर्ण हे सेंड करेन नंतर तुम्हाला, पूर्णच्या पूर्ण ज्यावेळेस फक्त प्रॉब्लेम स्कॅन केलेले नाही आहेत
तर सगळंच्या सगळं स्कॅन केलेलं आहे अख्खाच्या अख्खं मिसेलिनियसपर्यंत. मिसेलिनियस अजून केलेलं नाही. थेरी पार्ट पण आहे याच्यात थेरी पार्ट पण आहे. कंडिशन फॉर परपेंडिक्युलर अँड कोइन्सिडेंट लाईन बघा. कंडिशन फॉर हे तुम्हाला मी परवा एक्सप्लेन करून सांगितलं होतं. A/B इज इक्वल टू -1 म्हणजे A इक्वल टू -B. A इक्वल टू -B म्हणजेच A प्लस बी इज इक्वल टू 0. A प्लस बी इज इक्वल टू 0 आला तर परपेंडिक्युलर आहे असं समजून घ्या म्हणलं होतं मी. असं समजून घ्या म्हणलं होतं. आणि जे तुम्हाला मी काल सांगितलं होतं h² - AB h ते म्हणजे काय असतात? नेचर ऑफ लाईन. बघा जुन्या पुस्तकात दिलेलं आहे नेचर ऑफ लाईन. इथे सगळं डिटेल आहे. तेच आपण जे रिमार्कमध्ये बघितलेलं होतं. रिमार्क मध्ये आपण बघितलेलं होतं इथं की नेचर ऑफ लाईन सगळे. ते नंतर तुम्ही हे सेंड केल्यानंतर एकदा बघून घ्या. थेरम बघा तेच हे आपलं पुढच्या वेळेस आहे खरं. आता त्याचा काही उपयोग नाही आहे म्हणजे पुढच्या पॉईंटला आहे. त्याचे प्रॉब्लेम आपण स्किप करणार आहे. तर जॉईंट इक्वेशन कंबाईन इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. जॉईंट इक्वेशन कंबाईन इक्वेशन सेपरेट इक्वेशनचे प्रॉब्लेम्स आपल्याला जुन्या सिलेबसमधले बघायचे. पहिला प्रॉब्लेम तर तुम्हाला इझीच आहे. काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं या दोघांचा मल्टिप्लिकेशन. इथं देखील या दोघांचं मल्टिप्लिकेशन. बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन केलंय. काय अवघड नाही आहे. आपल्याला महत्त्वाचं काय आहे? हे पुढचे 3 प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत. तिसरा प्रॉब्लेम काय आहे? पासिंग थ्रू 2, 3 अँड पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. बघा किती चांगला प्रश्न आहे हा. म्हणून जुन्या सिलेबसमधले प्रॉब्लेम बघा म्हणलं तुम्हाला. आत्तापर्यंत हा अशा टाईपचा आला होता का? परपेंडिक्युलरचा आला होता. पण पॅरललचा आला नव्हता. तिन्ही प्रॉब्लेम कम्पेअर करून बघा. तुम्हाला परपेंडिक्युलरचं आलं होतं. पण परपेंडिक्युलर कसा होता? पेअर ऑफ लाईनला परपेंडिक्युलर होता आणि त्या परपेंडिक्युलर पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन दिले होते. इथं काय दिलंय? सेपरेट इक्वेशन दिलंय. ते तुम्हाला पहिल्यांदा कंबाईन करावं लागेल. मग आपल्या मगाशीच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. ते नंतर बघूयात आपण. तिसरं लाईन काय आहे बघा. तिसरा प्रॉब्लेम काय आहे हा म्हणजे इथला 5वा प्रॉब्लेम की जॉईंट इक्वेशन काढायचं या पेअर ऑफ लाईनचं. पण त्यातली एक लाईन एकाला पॅरलल आहे आणि दुसऱ्याला परपेंडिक्युलर आहे. दुसऱ्याला वन लाईन इज पॅरलल टू आणि अदर इज परपेंडिक्युलर टू. म्हणजे कंबाईन विचारलंय. एक लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे. दुसरी तर एक बाहेरची कुठली तरी एक लाईन आहे त्याला पॅरलल आहे. आणि दुसरी जी लाईन आहे पेअर ऑफ लाईन मधली ती अजून एका लाईनला परपेंडिक्युलर आहे. अजून एका लाईनला म्हणजे या लाईनला काय परपेंडिक्युलर आहे. असे वेगवेगळे प्रॉब्लेम इथं आहेत. तर बघूया आपण हा तिसरा प्रॉब्लेम की पासिंग थ्रू 2, 3 म्हणजे आपला हा रिक्वायर्ड पेअर ऑफ लाईन आहे. त्याचे कोऑर्डिनेट दिलेत. या पॉईंटमधनं ते पास होत आहेत. याचे कोऑर्डिनेट काय 2, 3 आहेत. 2, 3 आहे. आणि थांबा तुम्हाला एक्झॅक्ट डायग्राम काढूयात आपण. जागा नाही आहे इथं कुठे. परत बहुतेक करावं लागणार आहे. दरवेळेस आपण पेअर ऑफ लाईन म्हणजे आपण एक्स सारखं काढतो असं गुणाकाराच्या चिन्हासारखं. दरवेळेस तसंच असेल कधी सांगता येत नाही. ते आपल्याला उगाच समजून घेण्यासाठी ते असं असतं. 2 लाईन कुठल्याही प्रकारे कोइन्साइड झाले तरी चालतात. कोऑर्डिनेट ॲक्सिस काय असतात? एकमेकांना परपेंडिक्युलर. एवढं का वेळ लावावं लागलंय? कोऑर्डिनेट ॲक्सिस काय असतात? एकमेकांना परपेंडिक्युलरच असतात. आता हे आपले कोऑर्डिनेट ॲक्सिस नको.
हे आपले कोऑर्डिनेट ॲक्सिस. एक्स आहे समजा 2 आणि वाय आहे 3, म्हणजे पॉईंट आहे तो इथं असं कन्सिडर करा. हा पॉईंट आहे, हा पॉईंटचं कोऑर्डिनेट काय 2 आणि 3. या पॉईंटमधून पेअर ऑफ लाईन, आपले जे रिक्वायर्ड पेअर ऑफ लाईन आहेत ना ते पास होत आहेत. मग पास कसं होणार, कसंही पास होऊ शकतील दोन्ही पण. पण पुढची कंडिशन काय सांगितली आहे, पास तर होत आहेत पण ते कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल आहेत. कोऑर्डिनेट ॲक्सिसला म्हणजे एक लाईन वायला पॅरलल, एक लाईन अशी वायला पॅरलल आणि एक लाईन एक्सला पॅरलल, एक लाईन एक्सला पॅरलल. आणि पॉईंट काय आहे 2 आणि 3, 2 आणि 3, 2 आणि 3 मधनं पास होत आहेत आणि कोऑर्डिनेट ॲक्सिसला काय पॅरलल. म्हणजे हे जे ब्ल्यू लाईन आहे, या ब्ल्यू पेअर ऑफ लाईन जे आहे त्याचं इक्वेशन आपल्याला काढायचं. कसं ते बघूया आपण. एंड 5 मिनिट्स मध्ये एंड का? टाइम लिमिट कोणीतरी सेट केलाय का? कोणीतरी टाइम लिमिट सेट केलाय का? अचानक मेसेज कळाला असता. ठीक आहे, नंतर बघूया. इक्वेशन ऑफ द कोऑर्डिनेट ॲक्सिस आर. इक्वेशन ऑफ द कोऑर्डिनेट ॲक्सिस आर x equal to 0 and y equal to 0. x equal to 0 and y equal to 0. कोऑर्डिनेट ॲक्सिसचे इक्वेशन काय असतात, x equal to 0 आणि y equal to 0 असतात. इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू. आता ही जी उभी लाईन आहे, उभी निळी लाईन बघा, उभी निळी लाईन 2 मधनं पास होतीये, म्हणजे हे याचं इक्वेशन x equal to 2 झाला. याचं इक्वेशन काय झालं, 2 झाला. वायशी संबंध नाही आहे या उभ्या लाईनचा, व्हर्टिकल लाईनचा वायशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे वाय तर 0 झाला आहे. मग एक्स किती आहे, एक्स इक्वल टू 2. सिमिलरली ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे आडवी, ती 3 मधनं पास होते, वायच्या कॉर्डिनेटच्या 3 मधनं पास होते, म्हणून त्याचा कॉर्डिनेट काय झाला, वाय इक्वल टू 3. वाय इक्वल टू 3. हे बघा, एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 3. आता तुम्हाला जॉईंट इक्वेशन काढणं काय अवघड आहे का? बघा, दोन लाईनचे इक्वेशन तुम्हाला मिळाले, एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 3. एक्स इक्वल टू 2 म्हणजेच काय, एक्स मायनस 2. वाय इक्वल टू 3 म्हणजेच काय, वाय मायनस 3. ओके, हे झालं. आता त्यांचे जॉईंट इक्वेशन काढायचे. काय करायचे, जॉईंट इक्वेशन काढायचे. आलं. पण समजून घेणं महत्त्वाचं आहे. डायग्रामवरनं तुम्हाला समजलं असेल हे एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 3 कसं आलं ते. आता त्यांचे तुम्हाला काय करायचे होते, जॉईंट इक्वेशन काढायचे. जे प्रॉब्लेम दिसायला जरी किचकट असला तरी सॉल्युशन किती सोपं आहे, आणि सोल्युशन सोपं कधी जाईल तुम्हाला जर कन्सेप्ट समजला असेल तर. डायग्रामॅटिकली कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. तर आत्ता जरा काहीतरी वेबएक्सला प्रॉब्लेम आहे. 5 मिनिटात काय तर मीटिंग एंड होणार आहे म्हणतात. रेकॉर्डिंग आपलं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी सध्या एंड करतोय. 5 ते 10 मिनिटात तुम्हाला सांगतो ग्रुपवर रिटर्न कधी यायचं ते. ठीक आहे, सध्या मी एंड करतो इथं अचानक.